तर 17 नोव्हेंबर म्हणजेच उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा स्मृती दिन। त्यांना या दिवशी शिवसैनिक लाखोंच्या संख्येने शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत आणि त्यानिमित्त शिवाजी पार्कात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। सेनेबरोबरच वाहतूक पोलीस आणि मुंबई पोलीसही तयारीला लागलेत। स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेचे कर्मचारीही उपस्थित असतील। राज्याच्या प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात सोमवारी सकाळपासूनच शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी होईल। उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीयही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। दरम्यान येत्या 1-2 वर्षात मुंबईसह अन्य महापालिकांच्या निवडणुका अपेक्षित आहेत। या निवडणुकांमध्ये बहुमत मिळवण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करण्याचं शिवसेनेने ठरवलंय। शिवसेना प्रमुखांच्या स्मृती दिनानिमित्त होणारे हे शक्ती प्रदर्शन हा त्याचाच एक भाग असल्याचं बोललं जात आहे। शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या या संपूर्ण तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांनी। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या द्वितीय स्मृती दिन आहे। या स्मृती दिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मृतीस्थळ आहे त्या स्मृतीस्थळावर मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रभरातून मोठ्या संख्येने जे आहेत शिवसैनिक जे आहेत ते बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी येत असतात। गेल्या वर्षी देखील मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहे ते उपस्थित होते। यावेळेस बाळासाहेबांचा दुसरा स्मृती दिन जो आहे तो आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने येणारे शिवसैनिक पाहता पोलिसांनी देखील योग्य असा बंदोबस्त लावलेला आहे। मोठ्या संख्येने शिवसैनिक जे आहेत ते इथे येणार आहेत, त्यामुळे योग्य अशी खबरदारी जी आहे ती पोलिसांतर्फे देखील घेण्यात आलेली आहे। माझ्यासोबत डीसीपी महेश पाटील सर आहेत। सर, कशा पद्धतीचा बंदोबस्त नेमका इथे आहे? उद्या स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांचा द्वितीय स्मृती दिन या ठिकाणी आहे। या ठिकाणी स्मृतीस्थळावर 2-4 दिवसापासून तयारी चालू आहे आणि आम्ही या ठिकाणी चांगला बंदोबस्त आणि मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त ठेवलेला आहे। या ठिकाणी QRT, SRPF, RCP, त्यानंतर अँटी सबॉर्डिनेट चेकिंग सर्व बाबींची खबरदारी घेण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे CCTV कॅमेरेसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि पार्किंगसाठी मी जनतेला विनंती करू इच्छितो की संपूर्ण वीर सावरकर रोड, त्याचप्रमाणे शिवाजी पार्क परिसरामधील जो परिसर आहे, केळुस्कर रोड आहे, तो संपूर्ण रोड हा पार्किंगसाठी प्रतिबंध केलेला आहे। या रोडवर कोणीही या रोडवर पार्किंग करू नये। पूर्ण सेनापती बापट रोड हा संपूर्ण सेनापती बापट रोड हा पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। धन्यवाद सर, ही सगळी माहिती सांगितल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अशोक सोनावणेसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।